जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. NHM द्वारे आरोग्य विभागामध्ये पदभरती निघालेली आहे. या पदभरती संदर्भात आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन जाहिरातीची आणि ॲडमिशनसाठी ज्या जागा निघतात त्याचबरोबर शासन निर्णय या सगळ्यांबाबत आपण आपल्या चॅनलवरती योग्य ती आणि इम्पॉर्टंट माहिती पाहत असतो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. या पदभरतीमध्ये पहिलं पद जे आहे ते वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर हे भरून घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण 20 वॅकन्सी आहेत. त्यामधल्या कॅटेगरी वाईज वॅकन्सी इथं दिलेल्या आहेत. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये पाहून घेऊ शकता. या भरतीमध्ये दुसरं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. यासाठी सुद्धा 19 एवढ्या जागा भरून घेण्यात येणार आहेत. इतर मागासवर्गासाठी 4 तर शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग याच्यासाठी 3 आणि EWS साठी 2, अराखीवसाठी 2 अशा पद्धतीचं कास्ट वाईज याच्यामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील पद आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापकच्या 2 जागा भरून घेण्यात येणार आहेत आणि प्रोग्राम असिस्टंटची 1 जागा. अशा पद्धतीनं जवळपास 42 पदांसाठी ही पदभरती होणार आहे. ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NHM यांच्याद्वारे ही पदभरती राबवण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान जे आहे NUHM यांच्या खालील संवर्गातील रिक्त पदासाठी 11 महिने 29 दिवस एवढ्या कंत्राटी स्वरूपामध्ये ही पदभरती करून घेण्यात येणार आहे. तर या पदभरतीसाठी जे काही अर्हताधारक उमेदवार आहेत यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत आणि हा अर्ज तुम्हाला ठाणे महानगरपालिका भवन सरसेनापती जनरल अनुरकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पानसपाडी, ठाणे या पत्त्यावरती नेऊन द्यायचा आहे किंवा तुम्ही पोस्ट सुद्धा करू शकता. अर्जाला ऑलरेडी 4 डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे. 17 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करताना तुम्हाला एक बाब लक्षात घ्यायची आहे, सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला अर्ज करायचा आहे. यामध्ये महत्त्वाच्या जे काही माहिती आहे, वयोमर्यादा किती असणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याआधी ठाणे महानगरपालिकेतील वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान या पदभरतीची जाहिरात आहे ती या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही तिथं जाऊन पाहून घेऊ शकता, डाउनलोड करून फॉर्म भरू शकता. वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा तुम्हाला याच्यामध्ये कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 69 वर्ष एवढी असणार आहे. फक्त ते जे पहिलं पद आहे या पहिल्या पदासाठी. त्यानंतर बघा जे परिचारिका किंवा तंत्रज्ञ वगैरे आहेत या पदांसाठी 18 ते 64 वर्ष तुम्हाला वयोमर्यादा असणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचं अर्ज भरण्याच्या बाबत जी सूचना आहे तो तुम्हाला गुगल लिंक व ऑनलाईन गुगल फॉर्मवरती फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर अर्ज भरायला गुगल फॉर्मची लिंक सुद्धा दिलेली आहे. तुम्ही या लिंकवर जाऊन फॉर्म भरू शकता. फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची, स्वतःचे पूर्ण नाव जे आहे ते तुमच्या माध्यमिक शाळेचे जे प्रमाणपत्र आहे त्याच्यानुसार नोंदवायचं आहे. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद जन्मतारीख जी आहे तीच तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या दिवशी तुम्हाला किती वय झालेलं आहे, किती वर्ष झालेत, किती महिने झालेत, किती दिवस झालेत हे सुद्धा तुम्हाला तिथं पूर्ण प्रॉपर अचूक लिहायचं आहे. त्यानंतर बघा अर्जात उमेदवारांचे लिंग याबाबत माहिती नमूद करायची आहे, मेल फिमेल वगैरे. त्यानंतर अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाहित नोंदणी प्रमाणपत्र, जर लग्न झाले असेल तर नाव चेंज झाल्याचं गॅझेट तुम्हाला तिथं द्यायचं आहे. त्यानंतर अर्जात नमूद मुद्द्याची माहिती अचूक भरायची आहे. तुम्हाला गुगल फॉर्मवर परिपूर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे. जेव्हा तुमचा नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना ही माहिती तिथं तुम्हाला सोबत घेऊन जावी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पूर्ण भरलेला गुगल फॉर्मची जो प्रिंट काढलेली आहे त्या प्रिंटवर तुम्हाला स्वतःची सिग्नेचर करून त्यानंतर
त्यामध्ये मुद्दा क्रमांक 7 नुसार सर्व कागदपत्र जे आहेत, कोणते कोणते तुमचे 10वीचं मार्कशीट असेल, 12वीचं असेल, डिग्री सर्टिफिकेट्स असतील किंवा जितके काही क्वालिफिकेशन सर्टिफिकेट असतील, हे सगळे क्वालिफिकेशन सर्टिफिकेट महानगरपालिका भवन सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पानसरखेड ठाणे या ठिकाणी शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्षात व कुरिअर द्वारे तुम्हाला सादर करायचे आहेत. तुम्ही स्पीड पोस्टाने पाठवू शकता किंवा स्वतःही नेऊन देऊ शकता. शैक्षणिक अर्हता काय असणार आहे आणि तुम्हाला पेमेंट किती असणार आहे याबद्दल सुद्धा माहिती आहे. पहिलं जे पद आहे वैद्यकीय अधिकारी, यासाठी तुम्हाला MBBS त्याच्यानंतर क्लिनिक एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला 18 ते 69 वर्षाची वयोमर्यादा आणि 60,000 रुपये एवढं एकत्रित मानधन देण्यात येणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरून इच्छित आहात तर तुम्हाला 12वी प्लस DMLT हा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. तुमचं BMLT झालेला असेल किंवा MLT झालेला असेल किंवा PGDMLT झाला असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. 18 ते 64 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. 17,000 रुपये तुम्हाला एवढं एकत्रित मानधन यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे शहर आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजर, त्यासाठी एकूण 2 पदं आहेत. तुमचं MBBS झालेलं असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल हेल्थमधून, म्हणजेच तुमचं BDS झाले असेल किंवा BAMS असेल, BHMS असेल, BUMS असेल तर तुम्हाला यामध्ये अप्लाय करता येतं. वयोमर्यादा 11 ते 38 वर्षाची राहणार आहे अराखीवसाठी आणि राखीव प्रवर्गामध्ये तुम्हाला 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला शेवटचं जे प्रोग्राम असिस्टंट म्हणून पद आहे यासाठी 18,000 रुपये मानधन आहे. तुम्हाला कोणत्याही ग्रॅज्युएशनसोबत इंग्लिश आणि मराठी टायपिंग तुमचं होणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या सूचना आहेत. शैक्षणिक अर्हताबाबत जे सगळ्या माहिती आहे ते तुम्हाला अचूक द्यायच्या आहेत. जे अर्ज करताय तो शेवटच्या तारखेच्या आधी द्यायचा आहे. तोपर्यंत तुमची शैक्षणिक अर्हता पूर्ण असली पाहिजे. अंतिम वर्षाचे मिळालेल्या गुणांची टक्केवारी तुम्ही अचूक नेमली पाहिजे. अंतिम प्रमाणपत्राचे ग्रेड जे आहेत वगैरे सगळ्या जे काही जनरल माहिती आहे ते त्यांनी इथं तुम्हाला दिलेली आहे. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही पाहून घ्या. अनुभवाविषयी त्यांनी माहिती दिली आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला प्रायव्हेटचा असायला पाहिजे का गव्हर्नमेंटचा असायला पाहिजे. शैक्षणिक अर्हतामध्ये तुम्हाला संगणक अर्हता गरजेची आहे. त्यामध्ये तुमचं MSCIT झालेलं सुद्धा तुम्हाला तिथं नोंदवायचं आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला द्यायचे आहे. अर्ज शुल्क महत्त्वाचा पॉईंट आहे. अर्ज शुल्क तुम्हाला NHM मध्ये करत असताना तुम्ही जर अराखीव असाल तर तुम्हाला 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गातील असाल तर 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. हा तुम्हाला जो डिमांड ड्राफ्ट आहे तो इंटिग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे या नावानं तुम्हाला तो डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गुगल फॉर्मवर भरलेला फॉर्मची हार्ड कॉपी, तुमचे शैक्षणिक अर्हतेचे सगळे डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, त्यानंतर स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट आणि त्यानंतर तुम्हाला यासोबत डिमांड ड्राफ्ट जोडून हे सगळे डॉक्युमेंट्स त्या दिलेल्या पत्त्यावरती स्वतः नेऊन द्यायचे आहेत किंवा तुम्ही पोस्टानं सुद्धा पाठवू शकता. उमेदवारांचा फोटो आणि स्वाक्षरी सुद्धा तुम्हाला तिथं गरजेचे आहे. निवड प्रक्रिया तुमच्या शेवटच्या वर्षीच्या मार्कनुसार केली जाते. त्यानंतर तुमची MBBS हे जे पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी थेट मुलाखत सुद्धा होणार आहे. मार्क पद्धती कशी आहे, तुम्हाला शेवटचं क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशनचे डिवायडेशन करून 50 मार्क, हायर क्वालिफिकेशन झाले असेल तर त्यासाठी 20 मार्क आणि एक्सपिरियन्सचे 30 असे 100 मार्कांपैकी मेरिट लावून तुम्हाला तिथं तुमचा नंबर लावला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही माहिती प्रॉपर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील, काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.